माहेश्वरी बोला आता. नाव, कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं आपण आपल्यावर काम करावं, वाढदिवस कितवा ते पण सांगायला पाहिजे. येस, थँक्यू सगळ्यांना. सकाळ सकाळी हॅलो, हा बोला बोला. थँक्यू सगळ्यांसाठी. सगळ्यांनी इतकं सकाळी छान वाढदिवस साजरा केला. आपला 87 मध्येच असा वाढदिवस साजरा होतो. माझं नाव महेश्वरी अशोक डंके, मी येळगुडहून आहे. मला म्हणजे पहिला लिंक मला ही दिली शुभांगी डोंगळे म्हणून आहेत, त्यांनी दिली. पण मला ह्याच्यावर सगळं गाईडलाईन आमच्या साखरवाल्या मॅडम आणि आमचे मोळके सर यांच्याकडून मला खूप छान माहिती मिळत गेली. माझ्या पूर्ण म्हणजे माझ्यावर रिझल्ट काढायला त्यांचा खूप मोठा हातभार आहे आमच्यासाठी. मी हे चालू केलेलं फ्युएल म्हणजे मला झालेली 30व्या वयातल्या शुगरसाठी. शुगर झाल्यामुळे मी म्हणजे मला कुणी काही सांगितलं की मी करत होते. पण तसंच ते शुभांगी एक दिवस माझ्या घरी आली, मला म्हणाली बघा तरी काय आहे. त्यावेळी मॅडम मी तुम्हाला भेटायला आलेले, त्यावेळी तुम्ही तिथं भेटला पण नव्हतात. मला मोळके सरांनीच भेटून मला सगळी माहिती दिलेली. आणि मी त्याच्यावर ज्यावेळी मी चालू केलं, माझा शुगरचा तर रिपोर्ट नॉर्मल आलाच, पण त्याचबरोबर मला पीसीओडीचा म्हणजे पाळीच्या तक्रारी हे सुद्धा मला खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेले. इतके झाले की मला पिशवी काढायची म्हणून सांगितलेलं, म्हणजे ऑपरेशन सजेस्ट केलेलं. पण ते सुद्धा माझं कॅन्सल झालं. परत एक 10-12 किलो वजन होतं जास्त, ते कमी झाल्यामुळे माझी टाचदुखी गेली. परत ही सगळी औषधं खाऊन पित्ताचा एक त्रास वेगळाच व्हायचा, त्याच्यामुळे ते सुद्धा माझं ही गोळ्या बंद झाल्यामुळे सगळ्या पित्ताचाही त्रास कमी झाला. पूर्ण फॅमिलीचा माझा रिझल्ट आहे. माझ्या मुलींचा, माझी मोठी मुलगी प्रेरणा डंके मॅडम, तिचा सुद्धा आज वाढदिवस आहे. आमच्या दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. तिचा सुद्धा रिझल्ट खूपच छान आहे. ती आता जॉईन नाहीये इथं, कारण ती ग्राउंडला जाते, सकाळी कोल्हापुरात असते, त्याच्यामुळे ती नाहीये. पण तिचा पण रिझल्ट खूप छान आहे. तिला सुद्धा मी हे फ्युएल चालू केलंय. तिच्या स्किन मध्ये, तिच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी मध्ये इतकं सुंदर सगळं रिझल्ट आलेले आहेत. माझ्या मिस्टरांचा, माझ्या मुलींचा, माझ्या सासू सासऱ्यांचा, परत माझ्या वडिलांचा, थोडक्यात माझं सासर माहेर सगळे ह्याला जॉईन आहेत. लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत आम्ही हे फ्युएल घेत आहे. परत आमच्या शेट्टे सरांचा योगा, तो एक खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तर आम्हाला खूप छान रिझल्ट आलेले आहेत. थँक्यू 87 फॅमिली. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. भारी एक्सपिरियन्स काढलाय स्वतःवर. एकट्यावर जेव्हा रिझल्ट भेटतो त्यावेळेला आपण मग प्रयत्न करतो. पहिल्यांदा माहेश्वरीनी केलं, त्याच्यानंतर मग घरातल्या सगळ्यांनी याच्यामध्ये एक एक करत, कारण आजकाल घरामध्ये चॅलेंजेस खूप आहेत. प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत आणि ह्या चॅलेंजेसना फेस करता करता म्हणजे अँड ऍव्हरेज आपले दवाखान्यासाठी किती खर्च होत आहेत त्याचा आपण विचार पण करत नाहीये. आणि हे सगळं ज्या वेळेला स्वतः काही ना काही करायला लागतो आपण. मी असं नाही म्हणत की एक करायला लागलो, पण काहीतरी करायला लागलो की बॉडी तुम्हाला त्याचा रिव्हर्स देते, म्हणजे देते. आणि मग ते एक तर तुमचं हेल्थ, बाकी एनर्जी, या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये काउंट केल्या जातात. तसा बेस्ट रिझल्ट आहे माहेश्वरी मॅडमांचा. जोरदार क्लॅपिंग करू आपण माहेश्वरी मॅडम साठी. जाणीवपूर्वक वय सांगायचं विसरलं की नाही, कारण लेडीज स्वतःच वय कधी सांगत नाही. सांगितलं होतं की मी पहिल्यांदा, तरी पण सांगत नाहीत, माहितीये काही असं असतंय. 40 कंप्लीट झाले. येस. चलो, प्रेरणाला पण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, चलो आता आपण जाणार आहोत शीला मांगेला ताईंच्या. योग शिक्षिका आहे, भारी पैकी योगाचा वर्ग कंप्लीट केला. नुसताच कंप्लीट नाही केला की त्यावेळेला कुणाला कॉन्फिडन्स नव्हता. शैला ताई आणि शोभा ताई दोघी एवढ्या, पण दोघींनी खूप छान वर्ग घेत आहेत. संध्याकाळचा वर्ग यांच्याकडे असतो, गरज पडेल दुपारी प्राणायाम घेतात. हे सगळं करताना ना भारी स्वतःचा रिझल्ट पण क्रिएट केलाय. जोरदार क्लॅप करू आपण. आपले सगळे योग शिक्षक आहेत, त्या वर्गावर तुम्ही त्या संध्याकाळी जॉईन झाल्या तर आपल्या गुरु आहेत.
मग त्यांचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी जाऊ आपण शैला मंगेला ताईंसाठी. कंटिन्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी शैला मंगेला मुंबईवरनं आहेत आणि मी ह्या कम्युनिटीशी म्हणजे आपल्या फॅमिलीशी जवळजवळ आता 5 वर्ष मला होईल या फॅमिलीशी जोडलेले आहेत. आणि या फॅमिलीशी जोडण्याचं एकच कारण होतं, आपले म्हणजे हेल्थ इश्यू सगळं होते आणि त्या हेल्थ इश्यूमुळे माझ्या जी मैत्रीण आहेत प्रमिला अमीन, त्या आज म्हणजे या कॉलवर नाही आहेत म्हणजे या, तर त्यांनी मला ही लिंक दिलेली होती की त्यांच्या पहिला मॅडमच्याकडे त्यांनी प्राणायाम म्हणून ते जोडले गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे करोनाच्या काळात त्यांनी मला ही लिंक दिली आणि मी त्याच्यात जॉईन झालेली होती. पण माझे हेल्थ चॅलेंजेस इतके होते की 2007 पासूनच मला खूप म्हणजे म्हणजे जे सांगतात ना आपलं शोल्डर फ्लोजर होतं, पुन्हा मणक्याची झीज झालेली होती की मणक्याची झीज इतकी झालेली होती की जवळजवळ 70-80 वर्षात जितकी मणक्याची झीज होते तितकी माझी MRI च्या रिपोर्टाने मणक्याची झीज झालेली होती. माझी गादी सरकलेली होती. इतर अनेक चॅलेंजेस होते. झोप नव्हती. इतर खूप म्हणजे इतकं की थोडस वाकलं तरी काही वेळा तर चमक भरायची आणि त्याच्यामुळे मी काय करायची त्यावेळेत काय करायची की स्टेरॉइडची इंजेक्शन घ्यायचं. म्हणजे इंजेक्शन घेतलं तरी त्या काळात भरपूर काळापर्यंत ते राहायचं. म्हणजे इतकं सगळं चॅलेंजेस असताना खूप काही ॲलोपॅथिक मला चालायचे नाही म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची जास्त करून त्या गोळ्यांकडे, कारण मला चालायचीच नाही त्या एखादी पेन किलरची गोळी घेतली तरी माझी युरिन थांबायची, कारण माझ्या दिरांकडे गेले की काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यांनी पाहिलेला होता. त्याच्यामुळे ते म्हणाले की डॉक्टरकडे गेली ना की तू हा तुझा इश्यू सांग की तुला काय म्हणजे एखादी पॉवरफुल गोळी घेतली तर काय होते असं. आणि अशा सगळ्या चॅलेंज मधनं मी आज एकदम जी बरी झालेली आहेत, एकदम सांगतात ना की दुसऱ्याने शिकवण्यासाठी म्हणजे योग शिक्षक, मी शिक्षक होऊ शकली नाही ही खंत राहिली, पण योग शिक्षक झाले हे खूप मोठं मला एक भगवंतानी दिलेलं एक आणि आमच्या गुरुनी म्हणजे आपले सुजाता मॅडम ह्यांनी मला त्याच्यासाठी खूप म्हणजे जबरदस्ती केलेली असं सांगेल मी, कारण मी नाहीच हे करवते नाही मॅडम नाही मला जमणार नाही आणि मी करू शकणार नाही, पण त्यांनी सांगितलं करा शैला मॅडम. त्यावेळी आर्थिक परिस्थिती पण थोडीशी हे होती नाजूकच होती आर्थिक. आपण सांगतो ना पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही, पण त्याही ह्याच्यात माझी ओळखही नव्हती मॅडमशी, फक्त जॉईन झालेली होती. नाही त्यांना माझं काही माहिती होतं बॅकग्राऊंड किंवा काही माहिती नसताना त्यांनी मला इतका जो सपोर्ट दिलेला ना की तुम्ही करू शकता, तसं तुम्ही ह्या चॅलेंज मधून बाहेर निघू शकता, हा जो आत्मविश्वास दिलेला होता ना त्या आत्मविश्वासानेच की आपण कधी त्या व्यक्तीला पाहिली नाहीये पण ती व्यक्ती आपल्याला इतक्या ह्याच्यात जाऊन सांगते की नाही तू बरी होऊ शकतेस असं, आणि तुम्ही व्हाच योग शिक्षक. आणि त्या काळात आम्ही 72 जण योग शिक्षक झाले होतं, कारण करोनाच्या काळात आपण सगळे घरात असताना हे सगळं आम्ही केलं. खूप आनंदाने ते त्याचा अभ्यास केला, सगळं केला. आणि मी सांगते ना मला इतकी चॅलेंजेस असताना आज मी इतकी ओके आहे ना की सगळं म्हणजे योग्य गायडन्स म्हणजे आपले म्हणजे काय खायचं काही खायचं नाहीये, किती खायचं काय, हे सगळे जे आपले योग शिक्षक म्हणजे ह्या फॅमिलीमध्ये जे गुरु आहेत ना ते म्हणजे एकदम सांगतात ना 101% की त्यांनी अनुभवातनं सगळं केलेलं आहे आणि त्या अनुभवातनच हे सगळं म्हणजे त्यांनी सांगतात आहेत. आणि त्यांच्याकडे पण ते चॅलेंजेस होते आणि त्या चॅलेंज मधनं ते बाहेर निघाले, त्या अनुभवातून आम्हाला त्यांनी घडवलेलं आहे. आणि खरंच ही जर कम्युनिटी नसती तर खरंच आदमी म्हणजे ह्या स्थितीत नसते, कारण आपल्याला योग्य मार्गदर्शन असतं ना हे मिळणं खूप कठीण असतं. कारण आपण डॉक्टरकडे गेलो ना की आपल्याला फक्त बरं म्हणजे पेन म्हणजे दुखणं असं त्याच्यावर गोळी देतील आणि फक्त हे करतील, पण त्याच्यात काय करायचं काय नाही हे कोणी आजच्या काळात तर कोणीच मार्गदर्शन करत नाही. आणि माझ्या घरी सुद्धा माझं घरचं जे आहेत माझे दिरी चारही डॉक्टर सुद्धा कोणी असं एवढं सगळं करू शकत नाही जे ह्या फॅमिलीने केलेलं आहे. ह्याच्यात सांगतात ना एक योगरत्न योग्य प्राध्यापक हे सगळे एकावर एक असे
सगळे म्हणजे काय आपलं योग गुरु आहेत ह्या फॅमिलीशी, आणि त्या फॅमिलीशी जोडल्यानंतर मी एकदम ओके आहे. खूप चॅलेंजेस असताना सुद्धा मी ह्याच्यातून म्हणजे रिव्हर्स केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक आम्ही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगतात की तुम्ही ह्या फॅमिलीशी जोडा, ऐका, त्यांचं मार्गदर्शन घ्या, तर पूर्णपणे तुम्ही बरं म्हणजे ह्याच्यातून सगळं बाहेर निघतील असं. आणि खरोखरच मी म्हणजे देवाचे आभार पहिले मानेन. आणि नंतर की आपल्याला सांगतात ना, जे काही मिळतं ते आपला ऋणानुबंध कर्मानुबंध जे काही मिळाल्या, ज्या मैत्रिणी मिळाल्या मला मालतीताई सारख्या, सगळे 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 जे जोडले गेले ह्या फॅमिलीत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार हे करतं. कारण त्यांचं मार्गदर्शन जर मिळालं नसतं तर मी आज अशी झाली नसती, नाही योग शिक्षक झाली असती, नाही काही झाले असते. पण एवढं चॅलेंज मधनं जे मी बाहेर निघाले, ते मी प्रत्येकांची नावं घेत नाही, पण प्रत्येक गुरूंचं, प्रत्येक जे मार्गदर्शन करतात, प्रत्येक फॅमिलीतली जे अनुभव आहेत, अनुभव देत असतात, म्हणजे प्रत्येकांचे मनापासूनच आभार व्यक्त करणार. कारण त्यांची जर मार्गदर्शन मला मिळालं नसतं तर आज मी अशी झाली नसते. आणि खरोखरच हे सगळं मला मिळालंय, हे माझं काहीतरी योग असेल, कुठेतरी कर्मानुबंध असेल, ऋणानुबंध असेल, त्याच्यामुळे मला सगळं मिळालं. नाही एवढं चांगलं जे मिळाली फॅमिली मिळाली आहे की माझ्या दुःखात सुखात प्रत्येक गोष्टीत आहेत, की असंच नाही की फक्त एवढ्या व्यवहारापुरती नाहीये, तर प्रत्येक कधी चॅलेंज येऊ दे, प्रत्येक कधी काही दुःख येऊ दे, तरी पटकन उचलेल आणि पटकन आपल्याला म्हणजे आपल्याशी बोलेल. किंवा ह्याच्यातली जी फॅमिलीतली जी प्रत्येक व्यक्ती आहे, ती व्यक्ती सुद्धा आपल्याला खूप त्यावेळेला सपोर्टिंग आहेत, म्हणजे त्या ह्याच्यासाठी. कारण मी त्या इतक्या 5 वर्षाच्या ह्याच्यात मी बऱ्याच चढाओढी म्हणजे माझ्या जीवनात आलेल्या होत्या, आणि त्या ह्याच्यातून मला खरोखर या फॅमिलीनेच बाहेर काढलेलं आहे. आणि त्या फॅमिलीचे मी मनापासून खूप 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 आभार मानते. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण शैलाताईंसाठी. शैलाताई भाऊक झाल्या, कारण काय असतं माहितीये का,